मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभम खूप नाराज असतो. कारण त्याला कीर्तीने फोनवर सांगितलेलं असतं की इथे ट्रेनिंगमध्ये मला काहीच जमत नाही. त्यात पाटील मॅडमने माझे केस कापायला सांगितले. हे ऐकून शुभमला अजूनच वाईट वाटतं. कारण शुभमला कीर्तीचे लांबसडक आणि रेशमी केस खूप आवडत असतात. तेवढ्यातच शुभमचं लक्ष आरशाकडे जातं. तर कीर्ती तेथे केस विंचरत असते. शुभम तिच्याजवळ जातो आणि प्रेमाने तिचे लांबसडक केस विंचरून देतो. तेव्हा त्याने कीर्तीला सांगितलेलं असतं की तुमच्या केसांचा सहवास मला कितीही वेळा मिळाला तरी मी थकणार नाही. तर कीर्ती खूप लाजत असते. परंतु शुभमचा हा भास असतो. इकडे भाऊ जिजा अक्कांना सांगतात की प्रवासाने माझी पाठ खूप खिळखिळी झाली, चेपून दे. तेव्हा जिजा अक्का चेपून देत असतात. त्या खूप शांत असतात. ते पाहून भाऊ त्यांना विचारतात की कले काय झालं. तेव्हा जिजा अक्का सांगतात आपला शुभम खूप एकटा पडला असेल. कारण कीर्ती आता हैदराबादला आहे. त्याची जर पाठ दुखली तर कोण चेपून देईल. त्याचं मन तो कोणाजवळ मोकळं करेल. आपला शुभम खूप एकटा पडला आहे असं जिजा अक्का भाऊंना सांगतात. तर भाऊ बोलतात जोडीदाराची जागा कोणीही घेऊ शकत नाही. तर जिजा अक्का बोलतात की मी शुभमबरोबर थोडा वेळ गप्पा मारून येते, म्हणजे त्याचा मूड फ्रेश होईल. तर भाऊ मी पण तुझ्याबरोबर येतो असं बोलतात. ते दोघेही शुभमच्या रूमकडे जायला निघतात. इकडे शुभमला कीर्तीने त्याच्यासाठी लिहिलेली चिठ्ठी सापडते. त्यामध्ये कीर्तीने लिहिलेलं असतं की जेव्हा हे पत्र तुम्हाला सापडेल तेव्हा मी हैदराबादला असेल. तुमच्यापासून शरीराने खूप दूर असेल, परंतु मनाने अगदी जवळ असेल. तुम्हाला जेवढी माझी आठवण येते ना, तेवढीच मलाही तुमची खूप आठवण येते. कीर्तीने शुभमविषयी असणारं प्रेम त्या चिठ्ठीमध्ये व्यक्त केलेलं असतं. ते पत्र वाचून शुभम अगदी भावूक होतो. तिने पुढे लिहिलेलं असतं की कपाटाच्या खणामध्ये पहा तुमचीच कीर्ती. तेव्हा शुभम लगेच कपाटाच्या खणामध्ये पाहतो. तर कीर्तीने अगोदरच दुकानासाठी पिशव्या बनवून ठेवलेल्या असतात. ते पाहून शुभमला कीर्तीचं खूप कौतुक वाटतं. तेवढ्यात जिजा अक्का आणि भाऊ शुभम जवळ येतात. तर शुभम त्यांना विचारतो, एवढ्या रात्री तुम्ही इथे कसे आलात. त्यावेळी भाऊ सांगतात तू एकटा आहेस, कीर्ती इथे नाही, म्हणून वाटलं तुझ्याकडे जाऊन थोड्या गप्पा माराव्यात, म्हणजे तुलाही बरं वाटेल आणि तुझा मूड पण फ्रेश होईल. तेव्हा शुभम खोटं बोलतो की मला कसलाच त्रास होत नाही. तेव्हा भाऊ बोलतात कीर्ती इथे नाही तर पावलोपावली आम्हा सर्वांना जाणवतंय की कीर्ती इथे नाही. मग तुझ्या मनाचा विचार कोण करेल. तुला किती त्रास होत असेल हे आमच्यापेक्षा दुसरं कोणीच ओळखू शकत नाही. जिजा अक्कांना समजतं की शुभमला कीर्तीची खूप आठवण येत आहे. तेव्हा त्या शुभमला सांगतात की शुभम मी लहान असल्यापासून तुला ओळखते. मला तुझं मन समजतं, त्यामुळे तू खोटं बोलू नकोस. मला माहीत आहे तुला कीर्तीची खूप आठवण येत आहे. तेव्हा शुभम बोलतो हो मला खूप आठवण येत आहे, परंतु काय करायचं, फक्त 11 महिन्यांचा प्रश्न आहे. जेव्हा तुझी सून IPS ऑफिसर बनून आपल्या जामखेडकरांच्या घरी येईल तेव्हा आपल्या सर्वांना खूप अभिमान वाटेल. असं म्हणून तो जिजा अक्कांना सांगतो की जिजा अक्का मी ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा जिजा अक्का त्याला जास्त जागू नको असं सांगतात आणि त्यांच्या रूममध्ये जातात. ते दोघेही गेल्यानंतर शुभम स्वतःशीच बोलतो की जिजा अक्का भाऊ मला माफ करा. तुमच्या सुनेने आत्तापर्यंत त्यांचे लांबसडक आणि रेशमी केस कापले पण असतील. मी तुमच्याबरोबर खोटं बोललो. दुसऱ्या दिवशी सर्वजण बाळाला खेळवत असतात. भाऊ बाळाची खूप गंमत करत असतात. विक्रमही त्याला हावभाव करून दाखवत असतो. तेवढ्यात इस्त्रीची कपडे घेऊन एक माणूस येतो. तर एमली ती कपडे आणण्यासाठी दरवाजाजवळ जाते. शुभम तेव्हा एमलीजवळ जातो आणि तिला विचारतो जर केस मानेपर्यंत कापले गेले तर त्यासाठी वाढायला किती वेळ लागेल. तेव्हा एमली सांगते पुरुषांचे केस भरभर वाढतात, त्यामुळे 1-2 महिन्यात लगेच वाढू शकतात. परंतु स्त्रियांच्या केसांचं तसं नसतं, त्यांच्या केसांना वाढ कमी असते. तर शुभम बोलतो जर कमरेपर्यंत एखाद्या बाईचे केस असेल ते वाढण्यासाठी किती वेळ लागेल. तेव्हा एमली सांगते 1-2 वर्ष सहज लागू शकतात. हे ऐकून शुभमला धक्का बसतो.
तर जिजा अक्का हे शुभमचे सर्व बोलणे ऐकतात आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारतात की तू आजच हा प्रश्न का विचारला. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकवत असते की कीर्तीने तर केस कापले नसतील. तेव्हा जिजा अक्कांच्या ह्या प्रश्नावर शुभम खूप गोंधळतो. तो त्यांना सांगतो की काही नाही, मी सहजच विचारलं. तर जान्हवी मध्येच विचारते, शुभम दादा तू माझ्याबद्दल तर बोलत नाही ना. मी तुला अगोदरच सांगते, मी काही केस वगैरे कापणार नाही. कारण मी असा विचार जरी केला तरी जिजा अक्का माझा जीव घेतील, असं जान्हवी हसून बोलत असते. तर जिजा अक्का शुभमला विचारतात, शुभम तू नक्की सहजच विचारलं ना, कीर्तीने केस कापले का, असं जिजा अक्का शुभमला विचारत असतात. तर इमली जिजा अक्कांना बोलते, कीर्तीसारखे लांब सडक केस कोण कापेल, आणि कीर्तीसारखे एवढे लांब सडक आणि सुंदर केस खूप लकी बायकांचे असतात. जिजा अक्का बोलतात की त्या पाटील मॅडमचा विषयच वेगळा आहे. त्यांनी जर कीर्तीला केस कापण्यासाठी फोर्स केला तर तेथील दुनिया खूप वेगळी आहे. तर जान्हवी जिजा अक्कांना बोलते, जिजा अक्का तू काही पण विचार करू नको. तर विक्रमही जिजा अक्कांना समजावतो की आपली कीर्ती वहिनी असं कधीही करणार नाही. तर जान्हवी जिजा अक्कांना बोलते, जिजा अक्का तुझ्या मनात जर अशी शंका येत असेल तर आपण वहिनीला लगेच व्हिडिओ कॉल करू. तेव्हा शुभम बोलतो, व्हिडिओ कॉल कशाला, आपण फोनवर बोलूयात. तर सर्वजण व्हिडिओ कॉल करण्यासाठी शुभमला आग्रहच करत असतात. शुभमला खूप टेन्शन आलेलं असतं की कीर्तीने केस कापले तर जिजा अक्का आता खूप रागवणार. तेव्हा तो कीर्तीला व्हिडिओ कॉल करण्यासाठी टाळाटाळ करतो आणि सर्वांना सांगतो की आता त्यांचं ट्रेनिंग चालू असेल, आपण नंतर व्हिडिओ कॉल करूयात. तेव्हा विक्रम बोलतो, आता वहिनीला तू मेसेज टाक, म्हणजे वहिनी नंतर कॉल करतील. कारण जिजा अक्कांना कीर्ती वहिनीला पाहायचं आहे. तेव्हा शुभम मेसेज करतो. शुभमला खूप टेन्शन आलेलं असतं. शुभमचा पडलेला चेहरा पाहून जिजा अक्कांना वेगळीच शंका येत असते. इकडे कीर्ती ट्रेनिंगसाठी चाललेली असते. तेवढ्यातच तिला शुभमचा मेसेज येतो की आपण व्हिडिओ कॉलवर बोलूयात. तेव्हा कीर्ती लगेच शुभमला व्हिडिओ कॉल करते. इकडे सर्वजण कीर्तीच्या व्हिडिओ कॉलची वाट पाहत असतात. तेवढ्यातच शुभम फोन उचलतो. शुभमला खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे सर्वजण पाहतात तर कीर्तीने हेल्मेट घातलेलं असतं. तेव्हा कीर्तीला पाहून सर्वजण खुश होतात. जिजा अक्का तर कीर्तीकडे पाहतच असतात. एमली कीर्तीला विचारते, ते किक बॉक्सिंग आहे ना. तर विक्रम कीर्तीला बोलतो की वहिनी एखाद्याला ठोकूनच टाका. तर जान्हवी हळू जिजा अक्कांना बोलते की जिजा अक्का कीर्ती वहिनीचे केस तर दिसत नाही. तर मुद्दाम जिजा अक्का कीर्तीला हेल्मेट काढायला सांगतात आणि बोलतात की तुझा चेहरा व्यवस्थित दिसत नाही. तर तेव्हा कीर्ती हेल्मेट काढू लागते. दुसरीकडे शुभमला खूप टेन्शन आलेलं असतं की आता कीर्तीने केस कापले हे पाहिल्यावर जिजा अक्कांचा राग अनावर होईल आणि घरात तमाशा होणार. तर भाऊ मनात विचार करतात की कीर्तीने केस कापले आहेत की नाही हे पाहिल्याशिवाय कली काही शांत बसणार नाही. इकडे कीर्ती हेल्मेट काढत असते. तेवढ्यातच रोमा तेथे धावत येते आणि खूप उशीर झाला आहे, तू इथे काय फोनवर बोलत बसली, असं कीर्तीला बोलते. तेव्हा कीर्ती सांगते की मी माझ्या फॅमिलीबरोबर बोलत आहे. तेव्हा रोमा सर्वांना नमस्कार करते आणि सांगते की तुम्ही सर्वांनी 9:30 नंतर व्हिडिओ कॉल करा आणि तिच्याबरोबर बोला, कारण पाटील मॅडम पुन्हा आम्हाला पनिश करतील. असं बोलून ती फोन बंद करते. कीर्तीला घेऊन ट्रेनिंगला जाते. दुसरीकडे शुभम जिजा अक्कांना समजावतो की थोड्या वेळाने आपण पुन्हा कीर्तीला व्हिडिओ कॉल करूयात. तुला माहिती आहे ना पाटील मॅडम किती कडक शिस्तीच्या आहेत, त्यामुळे कीर्तीला वेळेत तर जावंच लागेल. तर जिजा अक्का खूप टेन्शनमध्ये येतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये बॉक्सिंगच्या टास्कमध्ये कीर्तीचा प्रतिस्पर्धी तिला जोरात पंच मारणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.